उन्हाळ्यामध्ये बदाम शेक प्यायला कोणाला आवडत नाही, तर तुम्ही त्याचं प्रीमिक्स एकदा जर घरामध्ये बनवून ठेवलं तर महिनाभरासाठी तुम्ही हे प्रीमिक्स बनवून ठेवून त्याचा यूज करू शकता आणि मस्त असं थंडगार बदाम शेक तुम्ही अगदी झटपट तयार करून घेऊ शकता। तर एकदा प्रीमिक्स बनवून ठेवलं तर महिनाभराचं तुम्हाला नंतर बदाम शेक अगदी पटकन तुम्ही तयार करू शकता। तर इथे मी सगळं लागणारं साहित्य काढून घेतलेलं आहे, म्हणजे तुम्हाला पण अंदाज येईल। तर मोठी वाटी बदाम घेतलेले आहेत आणि मी खडी साखरेचा यूज केलेला आहे, कारण उन्हाळ्यामध्ये बघा आता ड्रायफ्रूट तर सगळे गरम असतात पण खडी साखर ही थंड असते। वेलची घेतलेले आहे, सुंठ घेतलेले, मगज बी मात्र थंड असतात, काजू पिस्ता घेतलेला आहे, केशर आहे आणि मिल्क पावडर घेतलेली आहे। आणि ही जी मिल्क पावडर आपल्या घरामध्ये नेहमीची मिल्क पावडर तुम्ही कोणतीही यूज करता तेवढी घेऊ शकता। तर हे 14 ग्रॅम एवढी मिल्क पावडर मी इथे यूज केलेली आहे, म्हणजे 10 रुपयाचं जे छोटं पॅकेट असतं ते। आता मिल्क पावडर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही हवी तेवढी टाकू शकता किंवा कमी जास्त करू शकता किंवा नाही टाकली तरी सुद्धा चालू शकते, पण याच्याने छान दाटसरपणा येतो। आणि कस्टर्ड पावडर सुद्धा घेतलेली आहे मी। तर गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, त्या आता बारीक गॅसवरती आपल्याला काय करायचं, हे अगदी हलकं तुम्हाला गरम करून घ्यायचं आहे। तर हे जास्त भाजायचं नाही, तर ह्याला डाग पडेपर्यंत वगैरे असं अजिबात भाजायचं नाही। हे व्यवस्थित गरम होतील आणि नंतर आपल्याला महिनाभरासाठी स्टोअर करता यावं यासाठी आपल्याला हे थोडंसं अगदी कमी गॅसवरती हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर जास्त याला भाजू नका किंवा याचा कलर सुद्धा चेंज होता कामा नये किंवा यावरती डाग सुद्धा पडू द्यायचे नाही। तर अगदी हलकंसं याला आपण भाजून घ्यायचं आहे। तर आता हे छान भाजलेलं आहे, तर काय करायचं, हे एका ताटामध्ये काढून हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं। तोपर्यंत त्याच पॅनमध्ये मी थोडीशी वेलची आणि सुंठ आहे ती गरम करून घेतली की पटकन आपल्याला बारीक करता येते। तर ही पण मी गरम करून घेतलेली आहे। आता ड्रायफ्रूट थंड होण्यासाठी हे साईडला ठेवून द्यायचं आहे। आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही खडी साखर आहे ते आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। तर खडी साखर ही थंड असते, त्यामुळे यामध्ये तुम्ही नॉर्मल साखरेऐवजी खडी साखर नक्कीच टाकून बघा। आणि वेलचीच आता सालासहित मी यामध्ये टाकलेली आहे, कारण हे आपण नंतर चाळून घेणार आहे, त्यामुळे ह्याला तुम्हाला वेलचीची सालं काढत बसायची अजिबात गरज नाही। तर हे छान असं बघा मिक्सरमधून बारीक झालेलं आहे। तर वेलची वगैरे गरम केल्यामुळे सुंठ आणि वेलची पटकन बारीक होते। तर हे आता वेलचीचं यामध्ये जास्त काही राहत नाही, पण जी सुंठ आहे त्याचं थोडेफार धागे यामध्ये राहू शकतात, ते नंतर दुधामध्ये येतील, त्यामुळे हे बघायचं गाळून चाळून। तर हे पण जास्त राहिलेलं नव्हतं गरम केल्यामुळं, तर हे साईडला काढून घ्यायचं। आता यामध्ये वेलची आणि सुंठ पावडर असल्यामुळं साखर आहे ती चहा पावडरमध्ये मिक्स करून टाकायचं। आणि आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मी बारीक करून घेत आहे। आता पूर्ण थंड झाल्यावरतीच ह्याला बारीक करा, नाहीतर गरम तुम्ही बारीक करायला गेलं की त्याला तेल सुटतं। आणि बारीक करताना पण हे पल्स मोडवरतीच आपल्याला बारीक करायचं आहे, मिक्सर कमी जास्त करत एकसारखं फिरवू नका, नाहीतर मग हे तेलकट असं होऊ शकतं। तर आता हे छान असं बारीक झालेलं मिश्रण एका बाउलमध्ये असं काढून घ्यायचं आहे। आता यामध्ये तुम्ही ही मिल्क पावडर आहे ती मिक्स करून घ्यायची आणि ही जी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे, आता ह्याचं प्रमाण पण तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, असं काही नाही की अगदी एवढंच माप पाहिजे। तर हे सुद्धा छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता हे जे केशर आहे ते सुद्धा आता तुम्हाला हवं तेवढं तुम्ही यामध्ये टाकू शकता। आणि थोडीशी हळद टाकायची, हळदीमुळं कलर छान येतो दुधाला, जास्त पण टाकायची नाही, त्याच्याने मग चव पण बदलू शकते। तर थोडीशी हळद टाकून घेतलेली। आणि आता मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही एकजीव करून घेऊ शकता, म्हणजे काय होतं की हे जे सगळे घटक आहेत ते एकसारखे नंतर आपल्याला मिक्स करायला जास्त वेळ लागत नाही। तर आता छोट्या भांड्यामध्ये काही सगळं बसणार नव्हतं, म्हणून मी आता हे परत मोठ्या भांड्यामध्ये सगळं काढून घेतलं। आणि आता एकदा मिक्सरमध्ये फक्त हे एकजीव होण्यापुरतं फिरवून घ्यायचं, ह्याला जास्त आता बारीक वगैरे करायची गरज नाही। तर बघा छान असं हे सगळं मिश्रण आपलं आता मिक्स झालेलं आहे। तर चमच्याने मिक्स करण्यासाठी वेळ जातो, पण आता असं बघा मिक्सरमध्ये हे सगळं छान एकत्र झालेलं आहे। आता हे जे तयार झालेलं मिश्रण आहे ते तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा, तर महिनाभरासाठी तुम्ही छान याचा यूज करू शकता। आणि तुम्हाला वाटलं तर हे फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा याचा वापर तुम्ही करू शकता, पण फ्रीजच्या बाहेर सुद्धा हे महिनाभर छान राहू शकतं। तर आता हे तयार केलेलं मिश्रण तुम्ही बघा असं अशा पद्धतीचं याचं टेक्स्चर एकदम छान बारीक झालेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही जर बदाम शेकचं हे जे प्रीमिक्स आहे ते एकदा तयार करून ठेवलं की तुम्हाला नंतर बदाम शेक बनवायला अजिबात वेळ लागत नाही। मुलांना सारखं सारखं बाहेरचं आईस्क्रीम वगैरे देण्यापेक्षा हे तुम्ही घरचं थंडगार असं बदाम शेक घरी अगदी झटपट 5 मिनिटांमध्ये तयार करून त्यांना देऊ शकता। तर अशा पद्धतीचं एकदम सोपी पद्धत आहे आणि
छान हे महिनाभर व्यवस्थित राहतं। तर नक्कीच तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये हे ट्राय करा। तर आता आपण बघूया की यापासून बदाम शेक कसा तयार करायचा। तर इथे मी 2 ग्लास एवढं दूध घेतलेलं आहे। आता हे गरम दूध केलेलं असलं तरी याला आपल्याला तर बदाम शेक बनवायच्या वेळी हे परत एकदा उकळून दूध घ्यायचं आणि यामध्ये हे जे आपण तयार केलेलं मिश्रण आहे, आता दूध छान उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे। तर हे दूध होतं ते अगोदर गरम केलेलं होतं, त्यामुळे मी फक्त आता 1 उकळी काढलेली आहे। तुम्ही थोडंसं ह्याला शिजवून सुद्धा तुम्हाला हवं असेल तर घेऊ शकता। तर 2 ते 3 चमचे आता तुम्हाला किती दाटसर करायचं आहे ह्यानुसार तुम्ही टाकून घेऊ शकता, किंवा हे जे प्रीमिक्स आहे आपलं ते थोड्याशा दुधात किंवा अगोदर तुम्ही वाटीत मिक्स करून सुद्धा यामध्ये टाकू शकता, म्हणजे दुधामध्ये टाकल्यानंतर गाठी होणार नाहीत। तर छान याला परत 1 उकळी काढून 5 मिनिटभर याला शिजवून घ्यायचं आणि मस्त असं हे आपलं बदाम शेक तयार झालेला आहे। आता गॅस बंद केलेला आहे। तर बघा ह्याची कन्सिस्टन्सी अशी आहे। परत हे थंड झाल्यानंतर अजूनच भरपूर असं दाटसर आणि घट्ट होतं। तर काय करायचं, आता ह्याची थोडीशी वाफ कमी झाल्यानंतर हे आपल्याला फ्रीजरमध्ये, तुम्हाला लगेच हवं असेल तर फ्रीजरमध्ये ठेवू शकता अर्ध्याभर तासासाठी, नाहीतर फ्रीजमध्ये तासभर ठेवलं तरी सुद्धा हे छान थंडगार होऊन जातं। तर आता हे थोडंसं मोठ्या बाउलमध्ये मी काढलेलं होतं, म्हणजे पटकन थंड होईल। आता फ्रीजरमध्ये मी अर्ध्या तासासाठी ठेवलेलं होतं, तर छान थंड झालेलं आहे। तर बघा मस्त असं हे आपलं बदाम शेक अगदी इन्स्टंट तुम्ही नंतर करू शकता। एकदा प्रीमिक्स बनवलेलं असलं तर नक्कीच ह्या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही प्रीमिक्स बनवून ठेवा उन्हाळ्याभरासाठी, आणि असा थंडगार मिल्कशेक अगदी झटपट मग यापासून तुम्ही तयार करू शकता। तर मस्त असा मिल्कशेक तयार आहे। आता तुम्हाला हवं तसं याला सजवू शकता। वरून मी थोडंसं बदाम आणि पिस्ता कट केलेला टाकलेला आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका।